हे बघा हे पूर्णपणे हँडमेड आहेत, घरी बनवलेले खाकरे आहेत। अच्छा, सोलापूरची कडक भाकरी हे कितीला आहे? 2,500 रुपये किंमत आहे हिची फक्त। आणि ही अशी एक पूजा थाळी पण आहे यांच्याकडे, गणपती बाप्पाचं त्याच्यावर चित्र आहे, 1350 रुपयाला आहे फक्त। झाडावरून काढून आणलेले इथे चिक्कू तुम्हाला बघायला मिळतील। स्पेशल साताऱ्याची चिकन थाळी 150 रुपये। अहमदनगरची आहे ना स्पेशल मटकी भेळ। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आता आपण आलेलो आहे ना ठाणा वेस्टला। ठाणा वेस्टला आहे ना छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे आणि या मैदानामध्ये ना मिनी सरस असं एक्झिबिशन चालू आहे। तर ना ठाणा वेस्टला तुम्ही आल्याच्या नंतर हा रोड स्टेशन कडे जातो, इकडे तळावपाळी आहे आणि हा आहे ना चिंतामणी सर्कल आहे, इकडे हा जांभळी नाक्याचा सर्कल आहे आणि त्याच्याच आहे ना समोर इकडे असं हे मिनी सरस प्रदर्शन 2024 इकडे चालू आहे। तर बघा ह्याचा आहे ना विनामूल्य प्रवेश आहे आणि याची तारीख आहे 1 ते 3 मार्च पर्यंत। धर्मवीर आनंद दिघे चिंतामणी दिघे टॉवर मैदान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान बोलतात या मैदानाला, जांभळी नाका ठाणे। याची वेळ आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत। तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया या प्रदर्शन मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते। आणि इकडे ना असे दोन्ही बाजूला स्टॉल आहेत, ह्या बाजूला पण आहेत आणि ह्या बाजूला पण आहेत। ते बघा या स्टॉल वरती आहेत ना तुम्हाला या अशा स्लिंग बॅग वगैरे बघायला मिळतील। का की याची काय किंमत आहे? 200 रुपयाला। ही बघा, अच्छा याच्यामध्ये तुम्हाला बेल्ट पण मिळेल आणि नाही 200 रुपयाला आहे फक्त। आणि हे बघा अशा छोट्यामध्ये पण आहेत, हिची किती किंमत आहे की? हे बघा 80 रुपयाला आहे। त्यानंतर हे असं खणामध्ये पण त्यांनी आहे ना अशी मस्त अशी बॅग बनवलेली आहे छोटीशी, हिची किंमत ही पण 80 रुपयाला आहे। आणि इकडे तुम्ही तोरण बघू शकताय, तुम्हाला ना घरात लावण्यासाठी खूप मस्त असे त्यांनी तोरण बनवलेले आहेत। हे तोरण कितीला आहेत का की? हा वाला 350 रुपये आहे का? हा बघा हा 350 रुपयाला आहे, हा 250 रुपयाला आहे। त्यानंतर तुम्हाला आहे ना इकडे अशा मोठ्या साईजच्या बॅग पण बघायला मिळतील। ही बघा ही आहे ना 400 रुपीजला आहे, मोठ्या साईज मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आणि हा यांचा पहिला स्टॉल नंबर आहे। त्यानंतर हा एक तुम्ही बघू शकता ना सोलापूर वरून आलेले आहेत आणि हा सोलापूरचा स्टॉल आहे। ह्यांच्याकडे ना असा हा मक्का चिवडा आहे, तुम्ही बघू शकता, हा फक्त 100 रुपयाला आहे। त्यानंतर हे असं इकडे मनुक्याचं पॅकेट पण आहे, हे कितीला आहे की? हे बघा हे 80 रुपयाला आहे, 250 ग्राम। त्याच्यानंतर आहे ना यांच्याकडे तुम्हाला शेंगदाण्याची चटणी पण ही बघायला मिळेल। ही कशी चटणी? आणि 80 रुपयाला पाव किलो। आणि हे भाकरीचं पॅकेट आहे का? अच्छा, सोलापूरची कडक भाकरी, हे कितीला आहे? अच्छा 50 रुपयाला 5 भाकरी। त्यानंतर हा एक तुम्ही स्टॉल बघू शकता, साताऱ्यावरून आलेले, त्यांच्याकडे आहेत ना खूप मस्त मस्त अशा कोल्हापुरी चप्पल्स तुम्हाला बघायला मिळतील, कोल्हापुरी पायतान। ती बघा ही आहे ना आपल्या साताऱ्याची आहे ना फेमस चप्पल आहे, कोल्हापुरी चप्पल आवाजवाली आहे का हिचा? बघा ही पायतान, कोल्हापुरी पायतान आहे आणि हिचा आवाज येतो असा। हिची किंमत किती आहे आता? अच्छा 1200 रुपये स्टॉलला हिची। आणि या छोट्या ह्या कोणत्या आहेत आणि हे कितीला आहे? आणि हे बघा ही 350 रुपयाला टोकवाली चप्पल आहे, ही पण खूप मस्त आहे। आणि लहान मुलांच्या कशा आहेत या? हे बघा या लहान मुलांच्या आहेत ना फक्त 150 रुपयाला आहेत, इकडे तुम्हाला साईज मिळून जातील। आणि मुलींसाठी पण इकडे तुम्हाला हे चप्पल बघायला मिळतील, या लहान मुलींचे शूज वगैरे। त्यानंतर ही एक तुम्ही शाहू कोल्हापुरी चप्पल बघू शकता, ही पण खूप मस्त आणि एकदम अशी रुबाबदार चप्पल आहे, ही खूप सुंदर चप्पल आहे। हिची किती किंमत आहे आता? 2,500 रुपये किंमत आहे हिची फक्त। अच्छा ही बघा ही सेनापती कापसे कोल्हापुरी चप्पल आहे, 3,500 रुपये हिची किंमत आहे फक्त। त्यानंतर हा आहे ना उत्कर्ष महिला स्वयंसहायता गट, लातूर वरून हे आलेले आहेत आणि ह्यांच्याकडे आहे ना नॅचरल हनी मिळतं। हे बघा तुम्ही इकडे त्यांनी डेमोसाठी इकडे हे हनीच्या अशा प्लेट पण ठेवलेल्या आहेत आणि यांच्याकडे आहे ना जेवढं पण हनी आहे ना हे सगळं नॅचरल, प्युअर नॅचरल हनी आहे। हे बघा हे अशा प्रकारे ना त्यांच्याकडे फॉरेस्ट हनी आहे, हे 300 ग्राम फक्त 200 रुपयाला तुम्हाला मिळेल। ते बघा त्यांच्याकडे आहे ना हनी मध्ये एवढी सगळी व्हरायटी आहे, त्यांच्याकडे एवढे सगळे फ्लेवर आहेत। 225 ग्राम आहे फक्त, 225 ग्राम आहे। आणि याची किंमत कशी आहे आता? फॉरेस्ट हनी आहे ना हे 90 रुपयाला आहे। त्यानंतर अजवाईन हनी 100 रुपयाला, 125 100 रुपये। तुलसी हनी 130 रुपयाला। त्यानंतर हे नीम आणि जांभूळ ओके 150 रुपयाला आहे। आणि हे ना त्यांच्याकडे ड्रायफ्रूट पण आहेत असे हनी मध्ये, ड्रायफ्रूट विथ हनी असं आहे त्यांच्याकडे एक प्रोडक्ट आहे। हे कितीला आहे दादा? हे पण फक्त 150 रुपयाला आहे, 125 ग्राम। त्यानंतर आहे ना हा रायगडचा स्टॉल आहे आणि ह्यांच्याकडे ना कॉपर आर्टिकल आहे त्यांच्याकडे सगळे। अच्छा मीनाकरी केलेलं आहे का? सगळं आहे ना तांब्यामध्ये त्यांनी मीनाकरी वर्क केलेले अशा सगळ्या वस्तू आहेत। छोट्यामध्ये ना हा बघा हा अगरबत्ती स्टँड आहे, हा पण पूर्ण कॉपर मध्ये, ह्याचा दिवा पण होतो का? दिवा पण होतो आणि अगरबत्ती स्टँड पण आहे। ह्याची किंमत किती आहे का? 150 रुपये। आणि त्यानंतर आहे ना हे बघा हे असं की होल्डर आहे आणि शोपीस साठी पण ठेवू शकता आणि की होल्डर पण वापरू शकता। ह्याची किंमत किती आहे? 750 रुपये। त्यानंतर हा तुम्ही एक सूर्य बघू शकता, तुम्ही असा
वॉलला लावू शकता आणि खूप सुंदर याचा लुक येतो। हा फक्त आहे ना 650 रुपयाला आहे। त्यानंतर ही एक तुम्ही छोटी प्लेट बघू शकता, शोपीसची ही प्लेट आहे एलिफंटचं, त्याच्यावरती असं मीनाकारी वर्क केलेलं आहे। हिची किंमत किती आहे आता? 900 रुपये हिची किंमत आहे फक्त। आणि ही अशी एक पूजा थाळी पण आहे यांच्याकडे गणपती बाप्पाचं, त्याच्यावर चित्र आहे, 1350 रुपयाला आहे फक्त। तेव्हा हे ना त्यांनी एक धूप ठेवण्यासाठी असा धूप ठेवायचा स्टँड पण त्यांनी बनवलेला आहे हा नवीन। ह्याची किंमत फक्त 350 रुपये आहे। आणि यांच्याकडे ना तुम्हाला कॉपरच्या, तांब्याच्या खूप साऱ्या वस्तू अशा इकडे बघायला। हे बघा, हे पण एक गणपतीचं शोपीस आहे, पण फक्त 400 रुपीजला आहे। हे बघा, मुरबाड तालुक्यावरून आलेले आहेत, हे यांचा स्टॉल आहे। आणि हे खाकरे त्यांच्याकडे आहेत ना, हे स्वतः मॅडम तयार करतात। हे बघा, हे पूर्णपणे हँडमेड आहेत, घरी बनवलेले खाकरे आहेत। 200 ग्राम मेथी खाकराचं पॅकेट 60 रुपीजला आहे फक्त। आणि त्यानंतर हे बघा, लसूण मसाला खाकरा आहे, तो पण 60 रुपीजला आहे। त्यानंतर हा नाचणी खाकरा आहे, 200 ग्राम आहे। हे कितीला पॅकेट आहे? 60 रुपयालाच आहे। अच्छा, हा पण 60 रुपयाला आहे। त्यानंतर हा मॅगी मसाला खाकरा पण तुम्ही बघू शकता, हा 70 रुपीजला आहे 200 ग्राम। त्यानंतर आहे ना, हा तुम्ही बघू शकता, हे मुरबाड वरून आलेले आहेत, हा मुरबाडचा स्टॉल आहे। आणि यांच्याकडे आहे ना असे सगळे गावठी घरगुती पापड तुम्हाला बघायला मिळतील। हे बघा, ही मिरगुटी आहे, ही आहे ना 100 रुपये किंमत आहे हिची फक्त, 200 ग्राम आहे। त्यानंतर हे असे पापड आहेत त्यांच्याकडे ना 100 रुपये किंमत आहे, 200 ग्राम आहे। आणि त्याच्यानंतर हे ना नाचणीचे पापड आहेत छोटे, हे पण 100 रुपीजला आहेत फक्त। साबुदाणा वेफर आहे, हे पण आहे ना 40 रुपीजला पॅकेट आहे फक्त 100 ग्रॅम। त्यानंतर हा एक तुम्ही स्टॉल बघू शकता, हे भिवंडी जिल्ह्यावरून आलेले आहेत। आणि ह्यांच्याकडे आहे ना तुम्ही बघू शकता, हे सगळे असे मूग, चवळी, चणा, हे असे सगळे आहेत ना, सगळे पॅकेट इथे त्यांनी ठेवलेले आहेत। हे बघा, हे मुगाचं पॅकेट आहे ना पाव किलोचं 60 रुपयाला आहे। आणि हे सगळे गावठी मूग आहेत। हे इथे जे पण तुम्ही बघतायत ना, हे सगळे गावठी पदार्थ आहेत। हे बघा, त्यानंतर हे चण्याचं पण पॅकेट आहे यांच्याकडे, हे 30 रुपयाला आहे। त्यानंतर हे बघा, हे गावठी वाल आहेत, हे वालाचं पॅकेट आहे ना 80 रुपयाला आहे, 250 ग्राम। त्याच्यानंतर ही मुगडाळ बघू शकता तुम्ही, ही पण आहे ना गावठी मुगडाळ आहे, 50 रुपयाला पॅकेट आहे। त्यानंतर हे मोहरीचं पॅकेट पण तुम्ही बघू शकता, 20 रुपयाला मोहरीचं पॅकेट आहे। असे सगळे तुम्हाला आहे ना हे गावठी पदार्थ इकडे मिळतील। त्यानंतर हा आहे ना बघू शकता तुम्ही, गुरुदेव असा हा स्टॉल आहे इकडे, उमेद ह्यांच्याकडे ना तुम्ही बघू शकता, हे स्पेशल तीळ जवस आहे। त्यानंतर हे स्पेशल मुखवास आहे, ही बघा, ही लसूणची चटणी आहे यांच्याकडे। हे पॅकेट कितीला आहे जवसचं? 120 रुपयाला आहे। अच्छा, याला 100 रुपयाला 20 रुपये डिस्काउंट देतोय। अच्छा, 120 रुपयाला आहे, पण इथे बचत गटाच्या मार्फे असल्यामुळे नाही, फक्त तुम्हाला 100 रुपीजला हे पॅकेट मिळेल। आणि त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता। आणि हे काय आता? हे स्पेशल तीळ जवस आहे का? अच्छा, हे 100 रुपयाला मिळू शकते, हे पण 100 रुपयाला आहे। त्यानंतर हे स्पेशल उडीद लसूण मिरची पापड, मसाला पापड। अच्छा, हा असा फ्राय केल्यावर असा होतो का? हो। अच्छा, हे पॅकेट कितीला आहे? 225 रुपये का? 200 रुपयाला भेटेल। अच्छा, 200 रुपयाला हे पॅकेट आहे, 500 ग्रामचं आहे, छोटं पॅकेट आहे का? आणि त्याच्यामध्ये हे छोटं पॅकेट आहे, हे 100 रुपयाला आहे। आणि त्यांच्याकडे ना हे स्पेशल नागिलीचे पापड पण आहेत, प्युअर, यामध्ये काहीच मिक्स नाही। हे कसं पॅकेट आहे आता? 300 रुपये किलो आहे हे। आणि तुम्हाला हाफ पाहिजे असेल तर हाफ पण मिळून जाईल, 150 रुपयाला अर्धा किलो। ते बघा, यांच्याकडे ना सगळ्या प्रकारचे लोणचे आपल्याला मिळतील बघायला। स्पेशल खानदेशी लोणचं आहे लिंबाचं, तुम्ही बघू शकता। हे कितीला आहे? आणि 100 रुपयाला आहे फक्त हे। त्याच्यानंतर हे कोळंबीचं लोणचं तुम्ही बघू शकता, कोळंबी पिकल। हे बघा, हे पाव किलो कोळंबीचं लोणचं आहे ना फक्त 400 रुपयाला तुम्हाला इकडे मिळेल। टर्मरिक पिकल आहे हळदीचं, हे लोणचं कितीला? हळदीचं 120 रुपयाला हळदीचं लोणचं आहे। त्यानंतर इकडे हे ग्रीन चिली पिकल आहे। त्यानंतर यांच्याकडे कारल्याचं लोणचं आहे, कारल्याचं लोणचं कितीला? की हे 100 रुपयाला आहे। असे खूप सारी तुम्हाला इकडे लोणच्याची व्हरायटी बघायला मिळेल। शेवभाजी मसाला आहे का हा? बघा, हा शेवभाजी मसाला आहे, हा कितीला आहे पॅकेट आहे? हे बघा, हे पण 100 रुपयाला पॅकेट आहे। मिसळ मसाला आहे 100 रुपयाला। आणि ही शेव आहे का? बटाटा शेव, ही बघा, ही बटाटा शेव पण यांच्याकडे पूर्णपणे हँडमेड आहे, घरी बनवलेली आहे। हे पॅकेट कितीला आहे? हे बघा, 60 रुपीजला पॅकेट आहे फक्त। त्यानंतर ही पण एक कांदा लसूण चटणी आहे यांच्याकडे, हे पॅकेट कितीला आहे? हे पण 100 रुपयाला पाव किलो। असं खूप मस्त मस्त तुम्हाला इकडे घरगुती आयटम बघायला मिळतील। तर हा एक तुम्ही पालघरचा स्टॉल बघू शकता, ह्यांच्याकडे ना हे असे त्यांनी डायरेक्ट झाडावरून काढून आणलेले इथे चिक्कू तुम्हाला बघायला मिळतील, वाचू शकता, चिक्कूचं यांचं उत्पादन आहे। हे कसं आहे? अच्छा,
50 रुपयाला आहेत का? हे 1 डझन आहेत का 50 रुपयाला? अच्छा, ही मोठी साईज तुम्ही बघू शकता, ही आहे ना 80 रुपयाला आहे 1 डझन. त्यानंतर ह्यांच्याकडे आहे ना तुम्ही बिस्किट बघू शकता. हे सगळे बिस्किट आहेत ना, त्यांनी गव्हापासून त्यांच्या घरी बनवलेले आहेत आणि हे खूप मस्त असे गव्हाची बिस्किट आहेत आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला फ्लेवर बघायला मिळतील. हे चॉकलेट आहे, त्यानंतर हे पिस्ता आहे, त्यानंतर हे पीनट्स आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे यांच्याकडे बिस्किट आहेत. ही त्यानंतर आहे ना ह्यांच्याकडे तुम्ही बघू शकता हे ना चिक्कूचे चिप्स आहेत. आपण बटाटा चिप्स वगैरे खातो तुम्ही, हे चिक्कूचे चिप्स हा वेगळा आयटम आहे, खूप मस्त आणि हेल्दी आयटम आहे हा. अच्छा, 200 ग्राम आहे 160 रुपयाला आणि त्यामध्ये हे छोटं पॅकेट 100 ग्रॅमचं आहे 80 रुपयाला आहे फक्त. आणि हे ना यांच्याकडे चिक्कूचं लोणचं पण तुम्हाला मिळेल, हे ना 100 रुपयाला आहे फक्त. त्यानंतर इकडे ना असा हा थालीपीठचा स्टॉल आहे. आता आपण फूड सेक्शन मध्ये आलोय बघा, ताई येत नाही ते थालीपीठ बनवत आहेत. हे कसं प्लेट आहे की? अच्छा, ही शेंगदाण्याची चटणी येते त्याच्याबरोबर आणि एक थालीपीठ येतं 30 रुपयाला. आणि इकडे ना या बाजूला तुम्ही बघू शकताय ना सगळे असे फूड स्टॉल आहेत बघा. या स्टॉलला कोण नाही, आपण बघू इकडे काय आहे बघा. बांगडा फ्राय, भाकरी आहे, मांदेली फ्राय केलेलं आहे. इकडे स्पेशल साताऱ्याची चिकन थाळी 150 रुपयाला इकडे तुम्हाला मिळेल. हे बघा, सातारा स्पेशल चिकन तुम्ही बघू शकता इकडे. आणि त्याच्यासोबत भाकरी पण तुम्हाला इकडे गरम गरम बनवून मिळेल. आणि यांच्याकडे लॉलीपॉप पण ठेवलेले आहेत, इकडे तुम्हाला लॉलीपॉप पण मिळतील. आणि बिर्याणी पण इकडे त्यांच्याकडे बिर्याणी पण आहे. बिर्याणी कशी प्लेट आहे की? 100 रुपयाला फुल बिर्याणी आहे. त्यानंतर इकडे ना आगरी कोळी स्पेशल नॉनव्हेजचा असा स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना चिकन सुक्का, मटन सुक्का, कोलंबी सुक्का असे तुम्हाला इकडे पदार्थ मिळतील. कांदा भजी आहे ना की? ही कशी प्लेट आहे? 60 रुपये प्लेट आहे कांदा भजी यांच्याकडे. ह्यांच्याकडे ना तुम्हाला सुक्क चिकन पण मिळेल. हे सुक्क चिकन आहे का की? अच्छा, हे सुक्क चिकन आहे. अच्छा, कोंबडी वडे पण आहेत, थाळी पण आहे का? ओके. आणि हे काय? चिकन रस्सा आहे. चिकन रस्सा आणि कोळंबी ग्रेव्ही. त्याच्यानंतर ही कोळंबी ग्रेव्ही पण आहे यांच्याकडे. म्हणजे कोळंबी थाळी पाहिजे तर ती ग्रेव्ही आणि फ्राय देणार तशी. अच्छा. आणि सुरमई थाली आहे. सुरमई थालीचा हा रस्सा आहे. सुरमईचा रस्सा आहे का हा? सुरमई थालीचा. अच्छा. सुरमई तळून आणि एक भाकरी. एक भाकरी, सुरमई फ्राय असं सगळं तुम्हाला इकडे मिळेल. हे बघा, हा तुम्ही इकडे मेनू बघू शकता. त्यानंतर हा पण आहे ना अहमदनगर वरून आलेले आहेत आणि हा अहमदनगरची आहे ना स्पेशल मटकी भेळ तुम्हाला इकडे खायला मिळेल. तुम्ही बघू शकता इकडे मस्त अशी मटकी भेळ मिळेल. तर बघा, ही आहे ना 30 रुपयाला मटकी भेळ तुम्हाला अशी मिळेल यांच्याकडे. 30 रुपये फक्त किंमत यायची. तर काही तुम्ही बघितलं अशा प्रकारे आपण आज आहे ना मिनी सरस 2024 हे एक्झिबिशन कव्हर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.